रामकृष्ण माऊली आज लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत। ही केवळ यात्रा नाही तर महाराष्ट्राच्या सामाजिक समरसतेची, भक्तीची आणि मानवतेची परंपरा आहे। मात्र काही ठिकाणी अशी चर्चा होत आहे की काही व्यक्ती किंवा काही गट वारीच्या निमित्ताने आपले वैचारिक किंवा राजकीय अजेंडे पुढे करण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा दाव्यांकडे भावनेने नव्हे तर विवेकाने पाहण्याची गरज आहे। वारीचे व्यासपीठ कोणत्याही प्रकारचा द्वेष, संघर्ष किंवा समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी वापरले जाऊ नये। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांनी प्रेम, समता, बंधुता आणि भक्तीचा संदेश दिला आहे। वारकरी संप्रदायाची ओळख ही टाळ मृदंग, हरिनाम आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आहे, मतभेद वाढवण्याची नाही। वारकरी बांधवांना ही विनंती आहे की कोणतीही माहिती, भाषण किंवा अफवा ऐकली तर तिची पडताळणी करा। कोणाच्याही प्रभावाखाली न जाता संतांचा विवेकाचा मार्ग स्वीकारा। पत्रकार म्हणून माझी भूमिका स्पष्ट आहे। वारीची पवित्रता, सामाजिक समरसता आणि संत परंपरेचा संदेश जपला गेला पाहिजे। कोणताही विचार असो तो समाजात तेढ निर्माण करणारा नसून संवाद वाढवणारा असावा। सध्या असे काही घुसखोर व्यक्ती वारीमध्ये काम करत आहेत। त्यांनी, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की ते म्हणत आहेत की वारकरी बांधव, हिंदू बांधव कधी जय श्रीरामचा घोषणा देत नाहीत। असे बांधव हे एक वेगळा नरेटिव्ह घेऊन आपल्या वारकरी बांधवांमध्ये आलेले आहेत। त्यांना वेळीच रोखा, वेळीच ओळखा। रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी।